नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 जुलै 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर भारत, आणि भारताचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 82 क्रमांक आहे. कशामध्ये? हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? राष्ट्रीय जल जीवन अभियानाअंतर्गत किंवा या अभियानाने जुलै 2024 पर्यंत किती कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाच्या पाण्याची जोडणी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 15 कोटीच्या जवळपास या ठिकाणी जे काही रूरल या ठिकाणी फॅमिलीज आहेत, ग्रामीण कुटुंब आहेत, त्यांना या ठिकाणी नळाच्या पिण्याच्या पाण्याची जोडणी करून देण्यात आली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. या मिशनने 2019 मधील 3 कोटींवरून केवळ 5 वर्षाच्या अंतर्गत 15 कोटींपर्यंत ग्रामीण नळ कनेक्शन कव्हरेज झपाट्याने या ठिकाणी वाढवलेले आहे. जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर श्री CR पाटील असं त्यांचं नाव आहे. आतापर्यंत 8 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश असे आहेत ज्या ठिकाणी 100% नळ कनेक्शन देण्यात आलेलं आहे. 100% टॅप कनेक्शन देण्यात आलेलं आहे. या गोष्टी समजतात? ठीक आहे, लगेच काय करूया मग? अशाच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सरकारचं या ठिकाणी ध्येय असतं, लक्ष असतं, त्याच्यावरती चर्चा करूया. 2024 पर्यंत जे काही संरक्षण क्षेत्र आहे, डिफेन्स सेक्टर आहे, त्याच्यामध्ये 35,000 कोटी गुंतवणूक करण्याचं या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 2024 पर्यंत भारतीय रेल्वेचं 100% विद्युतीकरणाचं लक्ष आहे. 2024 पर्यंत भारत सेमीकंडक्टर रिसर्च सेंटरची स्थापना करणार आहे. 2025 पर्यंत क्षयरोग दूर करणे. 2025 पर्यंत भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना आहे. 2030 पर्यंत भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जन बनणार आहे. 2030 पर्यंत भारत 500 गिगावॉट अक्षय ऊर्जा स्थापित करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. 2030 पर्यंत मलेरिया नष्ट करणे आणि 2030 पर्यंत 100 दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करणे हे या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 31 मार्च 2027 पर्यंत भारतभर म्हणजेच संपूर्ण भारतामध्ये किती PMBJकी उघडण्याचे सरकारचे लक्ष आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जवळपास या ठिकाणी 25,000 प्रधानमंत्री जे काही भारतीय जनऔषधी केंद्र आहेत, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र, ते उघडण्याचे सरकारचं लक्ष आहे 31 मार्च 2027 पर्यंत. हा आकडा किती आहे? 25,000चा. हे जे काही जनऔषधी केंद्र असतात याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे? लिहून घ्या. परवडणाऱ्या किमतीमध्ये दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणे सर्वांसाठी, विशेषतः गरिबांसाठी, जेणेकरून आरोग्य सेवेतील जो काही खिशातून होणारा खर्च आहे तो कमी करता येईल. हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. गोष्टी समजतात? ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 2 स्टार मार्क करून घ्या. 100% प्रश्न विचारला जाणार. 42व्या क्रमांकाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इन्फोसिसच्या सुधा मूर्ती असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 42व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सध्या वर्तमानमध्ये त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून सुद्धा कामकाज करत आहेत. हा जो काही पुरस्कार देण्यास सुरुवात झाली, ही सुरुवात झाली 1983 मध्ये. हा पुरस्कार दरवर्षी 1 ऑगस्टला या ठिकाणी दिला जातो. जर तुम्हाला असं विचारलं याच्या अगोदरचा पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर 2023 मधील नरेंद्र मोदीजी यांना देण्यात आला, 2022 मधील डॉक्टर टेसी थॉमस यांना देण्यात आला आणि 2021 मध्ये सायरस पूनावाला यांना देण्यात आला. आणि लेटेस्ट 42व्या क्रमांकाचा 2024 मध्ये सुधा मूर्ती यांना प्रदान करण्यात आला आहे. लगेच काय करूया? लेटेस्ट जे काही प्रदान करण्यात आलेले पुरस्कार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्तींना, त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. महिलांच्या कॅटेगरीमधील दिलीप बोस पुरस्कार देण्यात आला रोहिणी लोखंडे यांना. पुरुषांच्या कॅटेगरीमधील दिलीप बोस पुरस्कार देण्यात आला नरसिंह यांना. 38वा राजश्री शाहू पुरस्कार देण्यात आला पन्नालाल या ठिकाणी सुराणा यांना. पहिला के सरस्वती अम्मा पुरस्कार पी गीता.
2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला, स्पाइस अवॉर्ड 2024 सोपना कलिंगल यांना, 2024चा पुण्यभूषण पुरस्कार विजय भटकर यांना, कॉस्पर मॅसी पुरस्कार 2024 प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना आणि 42वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 सुधा मूर्तीजी यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राज्य सरकारने IAS के वासुकी यांची बाह्य सहकार्याशी संबंधित बाबींचे प्रभारी सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महत्त्वाचा काय प्रश्न आहे लिहून घ्या. राज्य सरकारने स्वतःचा एक परराष्ट्र सचिव नेमलेला आहे. परराष्ट्र सचिव हा विषय केंद्राच्या अंतर्गत येतो, परंतु या राज्य सरकारने काय केलेलं आहे, राज्याच्या विकासासाठी संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नामध्ये हे पद या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. त्याच्यामुळे ही न्यूज या ठिकाणी चर्चेमध्ये आहे, त्याच्यामुळे एक्झामला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. परराष्ट्र मंत्र्याबद्दल बोलण्यात आलं किंवा परराष्ट्र सचिवाबद्दल बोलण्यात आलं तर केरळचे हे जे काही प्रभारी सचिव आहेत या ठिकाणी त्यांचं नाव आहे IAS के वासुकी. जर तुम्हाला भारताचे परराष्ट्र मंत्री विचारलं तर त्यांचं नाव लिहून घ्या एस जयशंकर, आणि भारताचे केंद्रीय परराष्ट्र सचिव विचारलं तर त्यांचं नाव आहे विक्रम मिसरी. या गोष्टी कन्फ्युजिंग करणाऱ्या आहेत. ठीक आहे, केरळनं अशा प्रकारची नियुक्ती केली आहे. तर केरळबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या देशाने चीनच्या आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश. तर भारताने या ठिकाणी चीनच्या आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य राजेंद्र सिंह यांनी ADPCचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. ADPC म्हणजेच काय, एशियन डिझास्टर प्रिपेअरनेस सेंटर, हे ADPC म्हणता येईल. ADPC काय आहे, ही एक आशिया आणि पॅसिफिकमध्ये आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आणि हवामानामधील लवचिकता निर्माण करण्यासाठी सहकार्य आणि अंमलबजावणीसाठी स्वायत्त आंतरराष्ट्रीय संस्था आहे. भारत आणि अन्य 8 शेजारी देश ADPCचे संस्थापक सदस्य आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. त्याचं या ठिकाणी अध्यक्षपद कोणी स्वीकारलेलं आहे, तर भारताने. पुढचा प्रश्न, महिला आशिया कप 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रीलंका या देशाने भारताचा या ठिकाणी पराभव करून महिला आशिया कप 2024 याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. हे जे काही वुमन्स एशिया कप 2024 झाला याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक्झाममध्ये याच्यावरती 100% याच स्लाइडमधील एक तरी प्रश्न बघायला भेटणार आहे. लिहून घ्या. विजेता कोण ठरलं, तर श्रीलंका देश. उपविजेता आपला भारत देश. भारतीय संघाचा 8 धावांनी पराभव करण्यात आलेला आहे. 2004 पासून 9 वेळा महिला आशिया कप आतापर्यंत झालेला आहे. हे जे काही 9 या ठिकाणी संस्करण झाले त्याच्यापैकी 7 संस्करण आपल्या भारताने जिंकलेले आहेत. कधी कधी 2004, 5, 6, 8, 12, 16 आणि 22. त्याच्यानंतर बांगलादेशने 1 वेळा जिंकला आहे 2018 मध्ये, तेव्हा सुद्धा उपविजेता भारतच होता. श्रीलंकेने 1 वेळा जिंकला आहे यावर्षी 2024 मध्ये, आणि याही वर्षी उपविजेता आहे भारत देश. जर भारताचा कर्णधार कोण आहे असं विचारलं तर हरमनप्रीत कौर, आणि श्रीलंकाचा जो काही महिला संघ आहे त्यांचा कर्णधार कोण आहे असं विचारलं तर चामारी अथापतू. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे जे काही 9 महिला आशिया मॅच झालेत आतापर्यंत त्याच्यापैकी 2004, 5, 6 आणि 8 या एकदिवसीय मॅचेस होत्या, आणि 2012, 16, 18, 22, 24 या T20 मॅचेस होत्या. या सुद्धा गोष्टी तुम्हाला एका साईडला लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 7. कंटार ब्रँड समावेशन निर्देशांक 2024 मध्ये ब्रँड समावेशकतेसाठी भारताची जागतिक क्रमवारी काय आहे? तर पर्याय क्रमांक बी, या ठिकाणी ग्लोबल लेवलवरती भारताचं या ठिकाणी 19वा क्रमांक आहे. तरी सुद्धा 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारतातील सर्वात समावेशक ब्रँड म्हणून गुगल, त्यानंतर टाटा मोटर्स, अमेझॉन, जिओ आणि ॲपल या कंपनींचा या ठिकाणी क्रमांक लागतो. या निर्देशांकामध्ये भारत जागतिक स्तरावरती 19व्या क्रमांकावरती आहे, तर अमेरिका हा या निर्देशांकामध्ये आघाडीवरती असलेला देश आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या देशाने जुलै 2024 मध्ये
पहिला सर्वसमावेशक हवामान बदल कायदा मंजूर केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे? 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. लक्षात घ्या, गांभीर्याने ऐका आणि लिहून घ्या. पहिला सर्वसमावेशक हवामान बदल कायदा दक्षिण आफ्रिकेने मंजूर केलेला आहे. अध्यक्ष कुठले? दक्षिण आफ्रिकेचे सिरिल रामाफोसा यांनी सर्वसमावेशक हवामान बदल कायद्यावरती स्वाक्षरी केलेली आहे. पॅरिस हवामान कराराच्या अंतर्गत दक्षिण आफ्रिकेला उत्सर्जन कमी करण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी सक्षम करणे हे या हवामान बदल विधेयकाचे मागचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जुलै 2024 मध्ये दक्षिण आफ्रिका हा पहिला सर्वसमावेशक हवामान बदल कायदा मंजूर करणारा देश ठरलेला आहे. दक्षिण आफ्रिका, ज्या देशाचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत सिरिल रामाफोसा, अध्यक्ष आहेत केपटाऊन आणि चलन वापरलं जातं दक्षिण आफ्रिकन रँड असं त्या चलनाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच बोगदा असलेल्या कोणत्या बोगद्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शिंकून ला बोगदा असं त्या बोगद्याचं नाव आहे. त्या ठिकाणी जगातील सर्वात उंच बोगदा असलेल्या या बोगद्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. 26 जुलै त्या दिवशी काय असतं? तर कारगिल विजय दिवस असतो आणि या दिवसाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त हा शुभारंभ करण्यात आलेला आहे. PM नरेंद्र मोदींनी शिंकूनला बोगदा प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभ केला, जो जगातील सर्वात उंच या ठिकाणी बोगदा असणार आहे. निमू पदुम दारचा मार्गावरील सुमारे 15,800 फूट उंचीवर असलेला 4.1 किलोमीटर लांबीचा ट्विन ट्यूब बोगदा हा असणार आहे. आणि BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्याकडून 1681 कोटी रुपये खर्च करून हा बोगदा या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणाची भारताच्या T20 इंटरनॅशनलच्या कर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सूर्यकुमार यादव असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारताच्या T20 इंटरनॅशनलच्या कर्णधारपदी निवड त्यांची करण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, न्यू कॅप्टन सूर्यकुमार यादव नेम्ड इंडियन क्रिकेट टीम्स न्यू कॅप्टन इन T20 इंटरनॅशनल फॉर्मॅट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणाची अंदमान निकोबार बेटांमध्ये नवीन DGP म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, HS धालीवाल असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अंदमान निकोबार बेटांमध्ये आईसलँडमध्ये नवीन DGP म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाता जाता या ठिकाणी काही एक्स्ट्रा नियुक्त्यांबद्दल चर्चा करून जाऊया. अंदमान आणि निकोबार बेटांचे नवीन DGP बनले आहेत HS धालीवाल. या ठिकाणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले आहेत अजिंक्य नाईक. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक बनले आहेत शेखर कपूर. HSBCचे नवीन CEO बनले आहेत जॉर्जेस एल्लेदारी. BSNLचे नवीन MD आणि CEO बनले आहेत रॉबर्ट रवी. युरोपियन कमिशनचे अध्यक्ष बनले आहेत उर्सुला वॉन डर लेयन. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक बनले आहेत नल्लथांबी कलाईसेल्वी. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे मुख्य सल्लागार बनले आहेत डॉक्टर सौम्या स्वामीनाथन. आणि भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनले आहेत गौतम गंभीर. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, सुहेल अजाज खान यांची कोणत्या देशामध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक ए, येमन नावाचा देश आहे. त्या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी नवीन या ठिकाणी राजदूत म्हणून सुहेल खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजधानी आहे येमेनची साना. चलन वापरलं जातं येमेनी रियाल आणि अधिकृत भाषा आहे अरबी. क्लिअर, सर्व गोष्टी लक्षात आल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? रमेश बैस, CP राधाकृष्णन, हरिभाऊ बागडे की ओम प्रकाश माथुर? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं, दररोजच्या दररोज नोट्स काढून घेणं, रविवारी त्याच्यावरती रिव्हिजन मारणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जुलैला भरपूर दिवस असतात. राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, चार्टर्ड अकाउंटंट दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBIचा स्थापना दिवस. त्यानंतर 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै
जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे 6 जुलै. मग 6 जुलै 2024ला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस. 12 जुलै जागतिक मलाला दिवस. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस. 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस. 23 जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस. आणि शेवट एक आहे 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. ठीक आहे.